नालेसफाई वाहन पुरवठ्यामध्ये गोलमाल, स्थायी सभापतींनी दिले चौकशीचे आदेश, ठेकेदारांची बिले थांबवण्याचा निर्णय। नालेसफाई आणि वाहन पुरवठा कामात गोलमाल आहे। नालेसफाईचे काम सुरू झाले असल्याचं म्हटलं जाते, पण हे काम किती किलोमीटर झाले, कोणत्या भागात झाले, यासाठी किती वाहने वापरली गेली याची माहिती प्रशासनाला सुद्धा उपलब्ध नाही। याचे मोजमाप पुस्तकही उपलब्ध नसल्याचा प्रकार सभेत समोर आलाय आणि अशी माहिती सभापती अतुल माने यांनी दिली। अधिकाऱ्यांना वाहन पुरवठ्यासाठी ठेका दिलेला आहे। वाहनांचे लॉगबुक तातडीनं सादर करा, चौकशीपर्यंत 5 महिन्यांचे बिल थांबवा असे आदेश माने यांनी दिलेत। महापालिकेत गुरुवारी स्थायी समितीची सभा झाली। सभापती अतुल माने अध्यक्षस्थानी होते। नालेसफाईच्या कामावरून अभिजित भोसले, मैनुद्दीन बागवान, सुरेश बंडगर, मोहन वाटवे यांनी प्रशासनाला धारेवर धरले। प्रशासनाने दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी मक्तेदाराबरोबर वाहन पुरवठा करार केला होता। नालेसफाईसह अधिकाऱ्यांना वाहन पुरवठा असा हा करार होता। यात पोकलँड, जेसीबी, ट्रॅक्टर यासह अन्य वाहने पुरवण्याचा करार आहे। अत्यंत कमी दरात या ठेकेदारास काम कसे परवडते असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला आहे। ठेकेदाराने 5 महिन्यात केलेल्या कामाचे मोजमापाचं पुस्तकच उपलब्ध नसल्याने सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले। कुठल्या विभागाकडून कुठल्या गाड्या किती पुरवल्या गेल्या, गाड्या किती तास फिरल्या याची कुठलीही नोंद संबंधित विभागाकडे, अधिकाऱ्यांकडे नाही। वाहन मंजुरीचे अधिकार असलेल्या अधिकाऱ्यांना याची काही माहिती नाही। संबंधित अधिकाऱ्यांनी मोजमाप पुस्तक माझ्याकडे दिलेलं नाही, कदाचित ठेकेदाराकडे असेल असे अजब उत्तर दिलं। सभापती अतुल माने यांनी या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यात यावी। कामाचे मोजमाप जवळ पुस्तक तात्काळ सादर करावे, तोपर्यंत बिल देऊ नये असे आदेश दिले। प्रशासनाने नालेसफाईसाठी नव्याने अल्प मुदतीची निविदा काढावी असे निर्देश सभापती माने यांनी यावेळेस दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली।